मारुती। बोदवड शहराच्या उत्तरेला मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध शिरसाळा मारुती मंदिर हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे। या मंदिराला कळसच नाही। या मंदिराला कळस का नाही याबद्दलची उत्सुकता निश्चितच तुम्हाला असेल। हेच पाहूया आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। शिरसाळ्याच्या मारुतीची अजब कहाणी। मारुती मंदिरावर कळसच नाही। मारुती राया झेलत आहे ऊन, पाऊस व वारा। समाजाला बलोपासनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदासांनी सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात हनुमान मंदिरांची स्थापना केली। हनुमानच का, तर तो शक्तीचं प्रतीक आहे। असंच एक हनुमानाचं मंदिर आहे, ते म्हणजे बोदवड तालुक्यातील शिरसाळा गावातील मारुती मंदिर। ओम आंजनेयाय नमः, ओम महावीराय नमः, ओम हनुमते नमः। शिरसाळा या गावाच्या बाहेरच मारुतीचं मंदिर आहे। शिरसाळ्याचा मारुती राज्यभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे। हा मारुती जागृत देवस्थान म्हणून ओळखला जातो। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले हे मंदिर फार प्राचीन आहे। मानवी इच्छा पूर्ण होईल हे प्रत्यक्षात दाखवून देतो व मार्गात असलेले अडथळे दूर करतो अशी इथे येणाऱ्या प्रत्येकाची श्रद्धा आहे। केशवं प्रति गच्छति। जागृत देवस्थान आहे आणि सगळ्या लोकांची श्रद्धा आहे। दर शनिवारी आल्याने पूर्ण 5 शनिवार आल्यानंतर मनातली मनोकामना पूर्ण होते। इथे आपली झाली आहे का? असं काय मानलं होतं का आपण नवस वगैरे मानलं होतं? नाही, तसं काही नाही। आम्ही येतो, जवळ असल्यामुळे दर शनिवारी येतो। परिसरातील भुसावळ तालुक्यातील, मुक्ताईनगर तालुक्यातील आणि बोदवड तालुक्यातील जे काही भाविक भक्त आहेत ते या हनुमंत मंदिरावर येऊन आपले जे काही कबूल केलेले काही नवस असतील किंवा जे काही मनोकामना आहेत ते पूर्ण झाल्यानंतर इथं येऊन शनिवारच्या दिवशी चांगल्या प्रकारे सर्वांना ते स्नेहभोजन देतात। आणि एक खूप वर्षापासून ती परंपरा आहे आणि ही परंपरा आजही अखंड असून आणि दिवसेंदिवस त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। एक चांगल्या प्रकारचं कार्य लोकांकडनं होते आहे आणि त्या पद्धतीनं चांगल्या माध्यमातून काहीतरी आपण देणं लागतो समाजाचं, या पद्धतीने एक स्नेहभोजन करून एक आनंद समाजाला मिळतो। पुरातन काळात गावात असलेल्या एका व्यक्तीच्या स्वप्नात मारुतीनं दृष्टांत दिला। त्यानुसार गावाबाहेर असलेल्या नदीतून मारुतीची पाषाण मूर्ती गावकऱ्यांनी गावात आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सदर मूर्ती 12 गाड्या लावूनही हलत नसल्यानं मामा भाच्याकडून अलगद मूर्ती उचलली नाही। पण आम्ही इथे कसं तरी तिला स्थापन केली। पूर्वी इथे जंगल होतं, काहीच नव्हतं। नंतर हळूहळू इथे साधू येत, संत येत, मग इथे 4 खोल्या बांधायला घेतल्या। समोर दिसतात त्या 4 खोल्या बांधल्या आणि भुसावळचे द्वारकादास अग्रवाल आहे, त्यांनी हे मंदिर बांधलं। इथं काहीच होतं, यायला रस्ता सुद्धा नव्हता, तेव्हापासून येतो। आणि श्रद्धा खूप आहे। नवसाला पावणारा हनुमानजी आहे। भरपूर लांबून लांबून लोक इथे येतात। मी भुसावळून आलेलो आहे, कोणी मलकापूरून देतं, कोणी शेगावून येतं, कोणी अकोला, जळगाव, असे लांबून लांबून भाविक येतात। भाविकांची इच्छा पूर्ण होते इथं। त्यामुळे काही आज नवस आहे, आज जवळपास इथं 50-60 नवस आहेत। नवसाला पावणारा हनुमानजी आहे। भुसावळ तालुक्यातल्या द्वारकादास अग्रवाल या भाविकाची मनोकामना पूर्ण झाल्यानं त्यानं मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि मंदिर उभारलं जात असताना कळसाचं काम सुरू केलं। पण तेव्हाच ते आजारी पडले व कळस चढण्याच्या आधीच पडून जात होता। शेवटी त्यांनी कळस बांधणं सोडून दिलं व त्यांची प्रकृतीही सुधारली। तेव्हापासून आजपर्यंत मंदिरावर कळस नसल्याचा इतिहास आहे। इथं एक छोटासा ओटा होता। ओटा फक्त असा होता की ओट्याच्या वरती छोटीशी मूर्ती होती। त्या मूर्तीनंतर मग भगवंताने असे दर्शन दिले एका भक्ताला। भक्ताच्या स्वप्नामध्ये भगवंत गेले आणि हे थोडं मंदिराची पायरी जास्त उंच होत गेली आणि त्यानंतर एक अग्रवाल भुसावळचा त्याच्या स्वप्नात भगवंत गेले, त्याने हे मंदिर बांधले। इथं भरपूर आलेले कळस बांधू देत नाहीये भगवंत, कारण यालाच म्हटलेलं आहे सत्वाचा हनुमान शिरसाळे।
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या अशा अनेक मारुती मंदिरांना कोणत्याही ऋतूमध्ये भेट द्यावी. 2 घटका इथं शांत बसावे. इतिहासाची आठवण ठेवावी. हनुमंताची प्रभू रामाप्रती असलेली अनन्यसाधारण निष्ठा आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरं जाण्याची प्रेरणा आपल्याला या ठिकाणी आल्यावर मिळावी. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका, बोदवड तालुका या दोन्ही तालुक्याच्या मधात असलेलं शिरसाळा जागृत देवस्थान हनुमंताचं मंदिर आहे. या मंदिराचा वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरावरती छत नसते, कळस नसते आणि इथे जे कोणी कळस बांधायला गेलं असतं तर हे कळस जळून जातं असं इथे भाविकांचं म्हणणं आहे. तसेच या शिरसाळा या मंदिरासाठी हजारो भाविक इथे दर्शनासाठी दर शनिवारी येत असतात आणि या मंदिराजवळ दर शनिवारी एक मेळ्याचं स्वरूप इथे येत असतो. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, शिरसाळा. हे तर अजबच मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.